राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येते आहे। भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांनी आपल्या राजकीय निवृत्तीचे स्पष्ट संकेत दिले। आता ठरवलंय घरी बसायचं, दोन्ही मुलांना सांगेन नांदा सौख्य भरे, असं भावनिक वक्तव्य करत राणेंनी कार्यकर्त्यांना उद्देशून भाष्य केलंय। वय वाढत चालल्यामुळे शरीर थकतंय। दोन्ही मुलं निलेश आणि नितेश हे राजकारणात स्थिरावलेले असून यापुढे विकासात्मक राजकारणाची धुरा ते सांभाळतील असा विश्वास नारायण राणेंनी व्यक्त केलाय। माझ्यानंतर विकासाचं राजकारण निलेश आणि नितेश करतील, त्यांनी हाक दिल्यावर ओ द्या असं आवाहन सुद्धा त्यांनी कार्यकर्त्यांना केलंय। बरीच पदावर अनेक वर्ष राहिलो असतो, पण नाही कारस्थान, राजकारणात कारस्थान नावाचा शब्द तेव्हाही अडचण आली, मला आत्ताही आली, पण आता मी ठरवलं या शब्दाला पूर्णविराम द्यायचा, आपण घरी बसायचं। त्यांना विचारलं कशात त्रास, कारस्थान करायला, पण घरी बसू। दोन्ही मुलगे चांगले आहेत, त्याला एकच शब्द सांगितला, बेटा नांदा सौख्य भरे, चांगलं काम करा, नाव कमवा। आणि दोनही अतिशय चांगलं काम करतात। निलेश तर चांगलंच काम करतोय, नितेश मेहनत करतोय, फिरतोय, चांगलं काम। मुख्यमंत्री भेटतात, मला सांगतात नितेशचं काम चांगलं आहे आणि सभागृहात निलेशही चांगलं। बरं आहे, मला अभिमान वाटतो, मला अभिमान वाटतो। तेव्हा मला तुम्हा नागरिकांना, तुम्हाला माझ्या सर्व वडीलधारी मंडळींना, ज्येष्ठांना, श्रेष्ठांना एकच विनंती आहे, चांगल्याला जपासा, जोपासा। दरम्यान